तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज वार आहे बुधवार. तर आज आम्ही निघालोय सायकल फिरवायला. तर आपण आपली सायकल जी आहे ती दुरुस्त करून घेतलेली आहे आणि ही बघू शकता होय होय करायला लागलं. बघू शकताय आयुष आहे, लाडू आहे ते. आपण गेट उघडूया आणि आपली GT 650 बाहेर काढूया. आपल्या GTचा ऑरा एकदम 999 नाही 9999 प्लस आहे. तर ही अशी आपली GT आहे. तर बघू शकताय. भावा जरा घेत नव्हतोस का? ती बघू शकताय शिंद्याचं पोरग गाडी बाहेर काढायला लागलं. तर आता आपण निघालोय. तर आपण इथं पुढे जाऊ. सायकलवर मला आधी बसू दे. तर आता सायकलीवरती आहे मी. आपण आता निघालो इथं आहे बघा. हे बघू शकता सगळी पोरं जमल्यात. हे नो गाली गाली दे राय बंदा. तर आपला भाव आलाय खालना आता जेवायला गेलेला असेल. तर आपला एकदम एक नंबरचा कार्य करताय. काल संध्याकाळी आम्ही दोघंच गेलेलो आणायला सायकल आपल्या गाडीवरती आडवीतून दोघांनी. तर ह्यो भाऊ राऊंड मागायला लागलाय. देऊ का नको समजा पब्लिकला विचारू. मित्रांनो मला तर वाटतं याला एक राऊंड असू दे. घेऊया एक राऊंड. अरे हे ना घेतला एक राऊंड. आता काय म्हणा. मित्रांनो आता आम्ही सगळी इथं जमलोय आणि थोडीशी पोरं अशी पुढे गेल्यात. आता आमची रोड ट्रिप सायकलवरनं खाली निघालोय आम्ही. मारुतीच्या नावाने चांगलं ही बघा बघू शकताय पोर. ही आपली GT 650. आता सायकली उद्या GT 650 वाजता. आता तुम्ही बघितलं असेल समय कांबळे दाबत होता पोट. आपल्याला सगळ्यात मागे राहून चालायचं नाही. आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला पण पुढे जायचं. हे माझ्या मागेला पुढे गेली सुट्टी देणार नाही असं एका शकताय. एका एकाची फटण हातात दिली असं पुढे जाणार मी. मित्रांनो सगळ्यात पुढे आलोय मी. थोड्या वेळा आधी सगळ्यात मागवतो. आता सगळ्यात पुढे आलोय. सगळी मागायत माझ्या सगळ्यात पुढे बघू शकता. कोण नाही आपल्या पुढे. गाडी तशी हो GT 650 काय उगाच म्हणत नाहीत. आम्ही खाली जात होतो तर आपल्यातली पोरं तिकडे गेलेत. ह्या इथनं असा रस्ता तिथे गेलाय. आम्ही आमची वाट बदललेली आहे. तरी आम्ही ऑफरोडिंगच्या दिशेने म्हणजे ऑफरोड थोडक्यात ऑफरोड असला की तसा आहे जरा रस्ता. तर बघू शकता इथं काय डांबरी रस्ता नाही हो. अरे माझ्या याला पण झपकं बसते ते. मित्रांनो इथं बघू शकताय आम्ही अर्धा अंतर पार केले. कोळेवाडी आणि कोळ्याच्या आम्ही आत्ता मध्ये. तर इथं वडा आधी नव्हता पण आता वडा कसा काय आलाय काय माहित. हे बघू शकताय इंगवल्यांचा छावा कसा काढतोय सायकल. घेऊ म्हणायला लागलाय मास आहे. आपल्या आयुषनं त्याची गाडी बाहेर काढली. केदार फोन केला. ये नारी की ना
बघितलं असतील भावांनो, असं ही जरा कष्टाचं मौसम आहे. इथं यो कसं काढतोय बघा. गेलं वड्यात, साम्या वड्यात गेलं. असं बघा यो पण आला आहे. असं ठिकाणी तिथं जरा ऑफरोडिंगचा मामला बहुत मोठा आहे, त्यामुळे इथं जास्त पाणी आल्यामुळे इथं त्यामुळं मी म्हणलो की इथं हळू जावं. हळू आल्यामुळं तिथं जरा बरोबर झालंय. गाडी घेऊन जा मग. सायकल घेतो. सायकल मी घेतो, आमची घेतो सायकल मी घेतो. तरी किती जरी सांगितलं या प्रणवला तरी प्रणव काय ऐकणं झालाय. म्हणायला लागलाय 3 आंब्या बसून येतो. पण आता मला म्हणायला लागलाय मला याच आहे असं. प्रणव जाधव हा कार्यकर्ता म्हणायला लागलाय. हा झालं. मोहीम चालू आहे आमची महादेवांची. हे बघू शकताय आता ही दोघं पण आले ती दोघं पण आलेत. आता जाऊया आपण सगळी वरती तिथं. साईट चालू आहे त्यांची. हनुमान हे मित्रांनो बघू शकताय आम्ही आता डोंगरात आहे सध्या आणि डोंगरात इथं हायवे वरती सगळी गावं दिसतात. ते बघू शकताय. आता मी दाखवतो ते गणेश नगर आहे तिकडचं, गणपतीच्या तिकडचं. आणि बघू शकताय आम्ही आता थोडक्यात जंगलाच्या वय थोडंफार काय म्हणायचं मध्ये असलं का आहे. आता एकदम थोडंसं डिस्टन्स राहिलंय. मग तिथून तुम्हाला आपलं गाव आपल्या सगळ्या आजूबाजूचं गावं सगळी दिसतात गावं. आपल्या कोळेवाडीच्या आजूबाजूची जी गाव आहेत ती. तर मित्रांनो सध्या बघू शकताय आम्ही पोचलेलो आहे लोकेशन वरती. इथं सायकल लावली आहे. इथं आपली सायकल आहे ती आपली. अजून आपली 2 जण यायला लागल्यात. बाकी अजून आपल्यासोबत 2 होते. ती काय मधलं वाटूनच गेली. एकदा ठरवलं ना आपण काय करायचंय, केल्याशिवाय सुट्टी घ्यायची नाही. तर जरा इथं बाकडा आहे, कोणी गाडी लावली इथं. आणि ही आपल्या भोलेनाथांचं मंदिर आहे वरती. तर आपण काय करूया काय माहित. ही बघू शकता आता हित ना तुम्ही. आता आपण डोंगराच्या वरती आहे बरोबर. ही कोळेवाडी आपली समोरची. कसं केलं सर त्याच्या पोटात दुखतंय बहुतेक इंगवल्यांच्या आयुष्य. मोठा डोंगर आहे. तरी या डोंगरातनं काय झालं माहिती का, तिकडं त्या साईडला अशी वाट केल्या. मग वाहनं या साईडला येतात आणि त्या साईडला असं शॉर्टकटनं तांब्याला जातात. तांब्याला जाण्यासाठी मधनं डोंगर फोडलाय आणि डोंगर ही करून मधून रस्ता केलाय. तरी इथे किती वेळा तरी दरड कोसळली आहे. असं तरी बऱ्याच वेळा येत असे काय दरड कोसळल्या. तर मित्रांनो आता आम्ही सगळी आपल्या कोळेवाडीला निघालोय. काय चाललंय की मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितलं इथं दरड कोसळली का. इथं आता रस्ता जो आहे का नाही इथं डोंगर फोडून बनवलेला आहे. चला दाखवतो तुम्हाला जरा रस्ता इथल्या इथेच आहे. सध्या मित्रांनो मी आता 2 डोंगरांच्या मधून चालत आहे.
हे बघू शकताय उंच उंच पर्वत आहे आपल्या साईडला आहे. डोंगरच आहेत, पर्वत नाही म्हणू शकत त्याला. आपली माणसं त्याला गावलेत काय म्हणायला लागले दोघं. बरोबर काय मित्र बघू शकता, सोन्या पाटलाचे मित्र गावलेले आहेत. मित्र आहे सर त्यांची. म्हणजे तुम्ही आपला आमचं गाव. बिहारचं बिहार आमची शेजारी तरी दूध किती देते हे गायला पुढे समज आंबे. तर असे किती शर्ट दूध देणार आहेत तुमच्याकडे? ही भावाची सायकल घेतली बघा. म्हणजे तुम्ही काय करता? शेळी पालन करता का? बकरी विकता का? एक कितीला जातं मग? एक बकर तुम्ही केवढं आम्ही केवढं या मुळात वर गेलो तिथल्या हित नव्हे मधनं हो सायकल घेऊन बघू शकताय मित्रांनो की काहीतरी बकचोदी करायला लागलं पुढे. मला जाऊ काका बघू शकताय आम्ही आता निघालो कोरेवाडीला. उतारच आहे सगळा रस्ता, पण पॅन्डल मारायची आता आपल्याला इथं काही गरज तर नाही. होय तर चलो बाय. तर भावाला आता आलो आपण इकडे खाली आपली नदी आहे. तर आपली गाडी सायकल लावली आपण. हो सॉरी. तर इकडं पेरूचं झाड आपल्या आयुषला दिसलेलं. मग आता पेरू आपल्याला देणार म्हणलं आपला आयुष म्हणलं पाहिजे लागा त्याला. साला रष्ट बावळ साला खूप